एक प्रियकर होते. त्यांना त्यांच्या प्रेयसीने सांगितलं होतं की हे बघ, माझ्या गल्लीतून चक्रा मारायचा नाही. आता उर्दू वाङ्मयातला प्रियकर हा फार युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असतो. तेव्हा त्यांनी बिचाऱ्याने जाणं सोडून दिलं. काही दिवसांनी हे चिरंजीव मेले. मेल्यानंतर यांची प्रेतयात्रा त्याच गल्लीतून निघाली. मग त्या गल्लीतून त्यांची प्रेतयात्रा चालली असताना ती पाहते बिचारी खिडकीतून येऊन बाहेर आलं तिच्या लक्षात की हेच आहेत ते. तेव्हा ह्या घटनेबद्दल हे प्रेत आता तुम्हाला सांगताय त्याला काय वाटतं ते. हे म्हणतं, जनाजा देख कर मेरा वो अंदाज से बोले. माझी प्रेतयात्रा पाहून ती नक्की असं म्हणत असली पाहिजे, मनात म्हणाली असलीच पाहिजे. काय? गली कही थी मैंने. मी तुला काय सांगितलं होतं? गल्ली सोडून दे, तुम दुनिया छोड चले. म्हणजे आपण मेल्याबद्दल तिला थोडं तरी वाईट वाटलंच, याच्यातच यांचं कृतकृत्यता. तेव्हा आम्ही म्हणतो एक प्रियकर होते, त्यांचं त्यांच्या प्रेयसीशी मिलन या वास्तवतेच्या जगात काही शक्य नव्हतं. काही रूढी होत्या, काही परंपरा होत्या. म्हणून त्यांनी असं ठरवलं की स्वप्नातच फक्त भेटायचं. न स्वप्नात ज्यांचं मिलन संभवनीय होतं अशा प्रियकराच्या बाबतीत अशी घटना घडली की त्याची प्रेयसी त्याला प्रत्यक्ष रस्त्यातच भेटली. मग तिला तशी रस्त्यात पाहिल्यानंतर या प्रियकराची काय प्रतिक्रिया आहे ते मी तुम्हाला आता या रुबाईत सांगतो. तो म्हणतो, वास्तवाच्या या जगी ना मिलनाची आसही, सोडून तू स्वप्न माझे काय इथे आलीस ही. अगं इथे तर आपण काहीच करू शकत नाही, आणि तुला स्वप्नात तिथे हजर राहायचं. वाटते की जीवनी या काहीच नाही राहील. असंच जर तुझा हट्ट असेल तर तू उजाड केलं मला. वाटते की जीवनी या काहीच नाही राहिले, स्वप्नातही पण आज माझ्या काहीच नाही राहिले. आजवरी नुसतेच होतो, स्वप्नात तुझला भेटलो. हे खरे की आज ऐसे प्रत्यक्ष आहो भेटलो. हाय माझ्या दुर्दशेला अंत नाही राहिला, आज या प्रत्यक्षतेचा विश्वास नाही राहिला. हे तिला म्हणतात, ऐसी जरी स्वप्नात माझ्या येऊनी गेलीस तू, ऐसी जरी स्वप्नात माझ्या येऊनी गेलीस तू, मानेन की प्रत्यक्ष जैसी भेटूनी गेलीस तू. मानण्याचा प्रश्न नुसता, ते स्वप्न आणि ही जागृती. मानण्याचा प्रश्न नुसता, ते स्वप्न आणि ही जागृती. काय मोठे त्यात, आम्ही त्यालाच मानू जागृती. तेव्हा एक दुसरे प्रियकर आहे, ही तिला म्हणतात, येऊनही तेथे आम्हा ना भेटून गेलीस तू. तू तिथे आलीस आणि तिथे आम्हाला भेटली नाही. येऊनही तेथे आम्हा ना भेटून गेलीस तू. ऐकतो, लोकांनी सांगितलं आम्हाला, ऐकतो स्वप्नात माझ्या येऊनी गेलीस तू. लोकांनी सांगितलं यांना, अरे तुझ्या स्वप्नात आली होती. येऊनही तेथे, इमॅजिनेटिव्ह शायरीचे उदाहरण देतो तुम्हाला. येऊनही तेथे आम्हा ना भेटून गेलीस तू. ऐकतो स्वप्नात माझ्या येऊनी गेलीस तू. यातही उपकार आम्हा काही कमी ना वाटले. यातही उपकार आम्हा काही कमी ना वाटले. स्वप्नातही येशील ऐसे, स्वप्नात नव्हते वाटले. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की का हो, तुमचं आता होणार कसं.
ती स्वप्नातही तुमच्या आली तर फार पुढे येत नाही, कसं काय तुमचं हे कुठलं प्रेम? तर त्याने सांगितलं असं आहे की तिचं प्रेम आमच्यावर नाही असं नाही आहे, ती अतिशय लाजरी बुजरी पोरगी आहे. तिला असं वाटतं की आपला प्रणय कोणाला कळू नये, जाहीर होऊ नये. भीती तिला प्रणयात कोणी पाहिल याची वाटते. भीती तिला प्रणयात कोणी पाहिल याची वाटते, येऊनही स्वप्नात माझ्या हेच तिला वाटते. म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात या आले तुझ्या. म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात या आले तुझ्या, आहेत पण सारेच बाई भूवती जागे तुझ्या. म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात या आले तुझ्या, आहेत पण सारेच बाई भूवती जागे तुझ्या. जाणते सर्वास यांना मीही नवे साधी तशी, स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी. काय म्हटलं की आता काय करणार तू? ती प्रत्यक्षात तुम्हाला भेटत नाही, तुमच्या स्वप्नात येत नाही, आली तर फार पुढे येत नाही. म्हणतात ती फार लाजरी बुजरी आहे. हे सगळं काही खरं आहे, पण आता तुमचं व्हायचं कसं? त्याने सांगितलं की असं आहे भाऊसाहेब, आमच्या जेव्हा असं लक्षात आलं की ही आमच्या स्वप्नातही यायला तयार नाही आहे, त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, तुला नाही यायचं ना आमच्या स्वप्नात, मग आम्हीच येतो तुझ्या स्वप्नात. काय भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे, भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे, स्वप्नातही आपल्या स्वतःच्या हाय ती नव्हती तिथे. भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे, स्वप्नातही आपल्या स्वतःच्या हाय ती नव्हती तिथे. म्हटलं मग कुठे गेली होती? त्याने सांगितलं त्रास आयशा अप्सरेला हाच असतो सारखा. त्रास आयशा अप्सरेला हाच असतो सारखा, नेतो तिला उचलून जोतो आपल्याच स्वप्नी सारखा. मी म्हटलं मग आता काय कराल तुम्ही? ती प्रत्यक्षात भेटत नाही, स्वप्नात आली तर फार पुढे येत नाही, तुम्ही तिच्या स्वप्नात गेले तर घरी राहत नाही. आता काय करणार तू? त्याने सांगितलं असं आहे भाऊसाहेब की या इश्कामध्ये प्रयत्न सोडून चालत नाही. अरे प्रयत्न सोडून चालत नाही ही गोष्ट खरी, पण आता प्रयत्नाला मार्ग तरी आहे कोणता? प्रत्यक्षात भेट होत नाही, तिच्या स्वप्नात जाऊन ती भेटत नाही, तुझ्या स्वप्नात ती येत नाही, आता काय करायचं? तर त्या प्रियकरीने सांगितलं आता म्हणे आम्ही असा उपाय चालवला आहे की आम्ही शोधातच असतो किती कोणाच्या स्वप्नात गेले. ऐकले दुसऱ्या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे, ऐकले दुसऱ्या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे, ऐकता तात्काळ मीही धावून गेलो तिथे. आता म्हटलं आता तर सापडले, आता तरी दुर्दैव वाटे नक्कीच माझे संपले, पोचण्याआधीच तेही स्वप्न त्याचे संपले. मित्र आम्ही मैफिल तेव्हाच यशस्वी झाली असं समजतो. तुमच्याकडे हा प्रकार नवीन आहे अजून, पण आम्ही तेव्हा समजतो की जेव्हा श्रोता बोलका व्हायला लागतो. काय एके ठिकाणी आम्ही हिरुबाई म्हटली, एक तरुण मुलीकडून सहज स्फूर्त विचारीच्या तोंडून प्रतिसाद एक आला. प्रतिसाद काय आला?
पोचण्याआधीच तेही स्वप्न त्याचे. ती अगदी सारखी तडफडून पाहत होती की यांचं मिलन कसं होईल. हा काय हा दुर्वास ऋषीसारखा हा शायर याच्या मागे लागला. तेव्हा पोचण्याआधीच तेही स्वप्न त्याचे संपले म्हटल्यावर ती इतकी निराश झाली. ती म्हणते कशी, बिचारा ग बाई म्हणते. भगिनी वर्गाला काही हा ट्रॅजिक एंड या प्रियकराचा मान्य नाही. आपण काही निराळी रुबाई केली पाहिजे, त्यांचं मिलन घडवून आणलं पाहिजे, पण तेही अर्थात इतक्याच कौशल्याने घडवायला पाहिजे. तेव्हा आम्ही ही रुबाईला चढली. आम्ही म्हणतो, चिंतनी त्यांच्याच होतो बागेत मी माझ्या इथे. मी माझ्या घरच्या बागेमध्ये तिचं चिंतन करीत बसलो होतो बेंचावर. चिंतनी त्यांच्याच होतो बागेत मी माझ्या इथे, ना कळे तीही कशी बागेत या आली इथे. होता जरी का हट्ट त्यांचा भेटू नये आम्हा कधी, चालला दैवा पुढे का हट्ट कोणाचा कधी. आणली जुळवून दैवे भेट आमची शेवटी, त्यानेच नेली बाग माझी स्वप्नात त्यांच्या शेवटी. यानंतर मी जिंदगी किंवा जीवन या विषयाकडे वळतो आहे. या विषयाचा विचार करताना जीवनाच्या अशा एका अवस्थेचं मी आपल्यासमोर आता वर्णन करणार आहे की ज्या अवस्थेचं वर्णन करण्याकरता उर्दू शायरही पुढे धजत नाही, आणि ती अवस्था आहे वार्धक्याची. आम्ही म्हणतो, होती अशी ही वेळ सारे नम्र होते मज पुढे, झेलण्याला शब्द माझा होते उभे मागे पुढे. आता कुठे तो काळ त्याची खूनही ना राहिली, आसवे माझी स्वतःची काबूत नाही राहिली. सारे मला विसरोत, सारे मला विसरोत त्याचे वाईट ना वाटे मला, वाटते वाईट त्यांना विसरता येना मला. वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो, दोस्त हो दुसऱ्या क्षणी वेदांत सारा विसरलो. ते आम्हाला माहीत होतं की राजा असो का कोणी असो, असा एक काळ त्याच्या आयुष्यात मुकरर झालाच आहे की ज्या वेळेला तो एकटा कुठेतरी कोपऱ्यात बसणार आहे, कोणी त्याच्याकडे लक्ष देणार नाही आणि त्याच्या अश्रूशिवाय त्याला कोणाचीही साथ राहणार. मग आम्ही असा विचार केला की असं जर काळ मुकरर झालाच आहे तर जे काही रडायचं असेल, टेंबलायचं असेल ते त्यावेळेला करू नये. अगोदरपासून कशाला. म्हणून आम्ही म्हणतो, आसवे इतक्याच साठी नाही कधी मी गाळिली, गाळायची होती अशी की नसतील कोणी गाळिली. आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळले, आजपर्यंत एकही अश्रू वाया नाही जाऊ दिला. आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळले, आज या वृद्धापकाली यांनी मला सांभाळले. वाटले नव्हते कधी हा काळ आहे याचा, वाटले नव्हते कधी हा काळ आहे याचा, संपेल हे उद्यान आणि आहे सहारा याचा. याही स्थळी रेतीत आम्ही फुलबाग आहे लावली. तर पुढच्या ओळीतल्या श्लेषाकडे लक्ष द्या. याही स्थळी रेतीत आम्ही फुलबाग आहे लावली, इतकेच की मी आज येथे नुसती अबोली लावली. लोक म्हणतील की हे अबोलीसारखं निर्गंध फुलांचा बाग तुम्ही का उभवला, सुगंधित फुलांचा बाग का नाही केला. आम्ही म्हणतो, गंधही आहे इथे, गंधही आहे इथे, आहे अबोलीही जरी, आहे स्मृतीचा गंध येथे, यांना जरी नसला तरी. रिझविण्या आम्हा इथेही आहेत कोणी सोबती, सोबती आहेत आसू गतकाल आहे सोबती.
आसू सवे या आज मीही बागेत माझ्या विहरतो. आसू सवे या आज मीही बागेत माझ्या विहरतो, घेऊन या जलभार जैसा मेघव्योमी विहरतो. शास्त्रातही जो स्पष्ट तुका नाही कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला. या अश्रूंचा आम्ही महती अशी मानतो. आम्ही म्हणतो जीवनांती आज हेही नसते जरी का शेवटी. जीवनांती आज हेही नसते जरी का शेवटी, विझविण्या शोका नला या कोण होते शेवटी. येऊनी नयनात जैसे गालावरी हे उतरले, येऊनी नयनात जैसे गालावरी हे उतरले, करुणा घनाचे दूत वाटे सांत्वनाला उतरले. येऊनी नयनात जैसे गालावरी हे उतरले, करुणा घनाचे दूत वाटे सांत्वनाला उतरले, वाटले कोण्या ऋषींची साथ आहे भेटली. वाटले कोण्या ऋषींची साथ आहे भेटली, वाटले की माय जैसी लेकराला भेटली. जीवनाचे सत्य काही बघण्यास जर कोणा हवे, जीवनाचे सत्य काही बघण्यास जर कोणा हवे, दोस्त हो ते पाहण्याला डोळे नको आसू हवे. तेव्हा या अश्रूच्या माध्यमातून जेव्हा एक सत्यदर्शन घडतं, तेव्हा तुम्हाला संपूर्ण जीवनाचाच एक उभं घ्यायला लागतो. मग कुठल्याही तऱ्हेच्या जीवनाबद्दल प्रलोभन नाहीसं होतं. मग ते ऐहिक जीवन असो का स्वर्गातलं असो, कुठलंही असो. आम्ही म्हणतो स्वर्गातही जाऊन आता काय मज मिळवायचे. अरे जीवन काय इथे जसं तसं तिथे असणार आहे काय त्याच्यात. स्वर्गातही जाऊन आता काय मज मिळवायचे, मिळविले सारेच येथे स्वर्गात जे मिळवायचे. इंद्रा अरे सांगू नको त्या मेनकान उर्वशा. इंद्रा अरे सांगू नको त्या मेनकान उर्वशा, कोणा हव्या विसळून तुमच्या या चहाच्या कब्बशा. इंद्रा अरे सांगू नको त्या मेनकान उर्वशा, कोणा हव्या विसरून तुमच्या या चहाच्या कब्बशा. कल्पवृक्षाची तुझा नाम हा मातब्बरी, कल्पवृक्षाची तुझा नाम हा मातब्बरी, अमुचा अरे या कुंपणाची त्याहुनी मेंदी बरी. त्यांनाच ने स्वर्गात, त्यांनाच ने स्वर्गात ज्यांनी त्रास येथे भोगला, राहून नुसत्या संयमाने वनवास येथे भोगला. त्यांनाच ने स्वर्गात ज्यांनी त्रास येथे भोगला, राहून नुसत्या संयमाने वनवास येथे भोगला, मिळविण्या स्वर्गास ज्यांनी नरक येथे भोगला. आम्हा कशाला स्वर्ग, आम्हा कशाला स्वर्ग, आम्हा काहीच ना येथे कमी, आहे जरा जास्तीच येथे स्वर्गात जे आहे कमी. मग काय जास्ती आहे. आसवे आहेत येथे, आसवे आहेत येथे, दर्दही आहे इथे, नेईल जे मोक्षास ऐसे वैराग्यही आहे. या जीवनाचा टॉपिक संपवताना आम्ही परमेश्वराला म्हणतो, आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोरवा डाकू. आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोरवा डाकू आम्ही, एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही. तेही असो, तेही असो आमच्या सवे आणला जाला इथे, भगवन अरे हा देहही मी ठेवून गेलो इथे. आम्ही परमेश्वरावर म्हणतो की आम्ही काही उडणटप्पूपणा करण्याकरता आलो नाही. तू असं समजू नको. नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो, नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, भगवन तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो.
काय दिलं? शायरी अर्पून गेलो, शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्वती. दुनिया तुला विसरेल भगवन, ना आम्हा विसरेल.